नमस्कार मित्रांनो, मी संकेत राणे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। तर मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण आणखीन एक नवीन भयकथा ऐकणार आहोत। पण आजच्या आपल्या कथेला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राइब केलेले नसाल तर या व्हिडिओखालील ते लाल रंगाचे सबस्क्राइबचे बटन दाबून चॅनलला सबस्क्राइब करा आणि ही कथा आवडली तर नक्कीच कथेला लाईक आणि शेअर करा। तसेच तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका। चला तर मग आजच्या आपल्या कथेला सुरुवात करूयात। शाळेची उन्हाळी सुट्टी पडली की सर्वांप्रमाणेच आम्हालाही गावाला जायचे वेध लागायचे। गावी आजी आजोबा सुद्धा आमची अगदी आतुरतेने वाट पाहत असत। आजोबांनी रिटायर झाल्यावर गावी एक छोटासा बंगला बांधला होता आणि त्याच्या आजूबाजूला खूप सारी फुलझाडं लावली होती। गावचं ते सुंदर वातावरण आणि आजी आजोबांचं प्रेम ह्या सगळ्यामुळे आम्ही सुद्धा कधी एकदा उन्हाळी सुट्टी सुरू होते याची वाट पाहत असायचो। तर दरवर्षीप्रमाणे त्यावर्षी सुद्धा माझी 7वीची वार्षिक परीक्षा संपली होती आणि शाळेला सुट्टी पडताच माझी गावाला जायची तयारी सुरू झाली। तसं मग बाबांची ही सुट्टी पास झाल्यावर पुढच्याच आठवड्यात मी, बाबा आणि आई आमच्या कारमधून गावी जायला निघालो। आई बाबा सुद्धा 10 दिवस आमच्यासोबत तिकडे गावी राहणार होते। त्यानंतर ते कामामुळे पुन्हा मुंबईला परत येणार होते। तेव्हा फक्त मी एकटाच मग आजी आजोबांसोबत ती सुट्टी एन्जॉय करणार होतो। आणि परत मग शाळा सुरू होण्याच्या 1 आठवडा आधी बाबा मला मुंबईला न्यायला परत येणार होते। असा एकंदर तो आमचा प्लॅन होता। असंच मग त्या गावच्या प्रवासात शहरातील ते कॉन्क्रीटचं जंगल मागे पाडत 10 तासांचा तो प्रवास करून आम्ही गावी येऊन पोहोचलो। आजी आजोबा केव्हाचीच आमची वाट पाहत अंगणामध्ये उभे होते। तसं मग आजीने आरतीचे ताट ओवाळून आमचे औक्षण केलं आणि मग मायेने मला जवळ घेतलं। आजी आजोबांना आमच्या येण्यामुळे झालेला आनंद हा त्यांच्या पाणावलेल्या डोळ्यांमधून अगदी स्पष्ट दिसत होता। असेच मग काही दिवस निघून गेले। आम्हाला गावी येऊन आता 3-4 दिवस झाले होते। जवळपासची गावातील मंदिरे, गावची नदी, गावातील तो आठवडी बाजार हे सारं काही आम्ही फिरून घेतलेलं। तेव्हाच त्या दिवशी आजोबांनी बाबांना आमच्या मूळ गावी ग्रामदेवतेची जत्रा भरली असल्याचे सांगितले। तसं दुसऱ्या दिवशी आमचा तिकडे आमच्या मूळ गावी जाण्याचा प्लॅन ठरला। त्या मूळ गावी आमचं जुनं मूळ घर होतं, जिकडे आजोबांचं संपूर्ण लहानपण गेलेलं। पुढे शालेय शिक्षण संपल्यावर पुढील शिक्षणासाठी मग आजोबांना मुंबईला यावं लागलं होतं आणि मग पुढे नोकरी, लग्न करून ते मुंबईतच स्थायिक झाले होते। त्या मूळ घरात अजूनही आजोबांच्या चुलत भावंडांच्या खोल्या होत्या, पण ते सर्व सुद्धा मुंबईलाच असायचे। त्यामुळे संपूर्ण मूळ घर हे बहुधा बंदच असायचं। फक्त काय ते गणपतीला किंवा होळीला त्या मूळ घरात 1-2 दिवसांसाठी त्या चुलत्यांचे येणे जाणे असायचे। माझ्यासाठी आमच्या त्या मूळ गावी आणि तिकडच्या त्या मूळ घरात जाण्याचा तो पहिलाच अनुभव होता। कारण मगाशी सांगितल्याप्रमाणे लहानपणापासून माझे सुट्टीमध्ये आमच्या गावच्या त्या नवीन बंगल्यामध्येच येणे जाणे असायचे, जो आजोबांनी रिटायरमेंट नंतर बांधला होता। तेव्हा त्या आमच्या मूळ गावच्या प्रवासात आजोबा आम्हाला त्यांच्या त्या गावातल्या खूप साऱ्या जुन्या आठवणी सांगत होते। मला त्या वर्षी गावी अजूनही फणस खायला मिळाला नव्हता, कारण तो एप्रिलच्या मधला टाइम चालू होता। अजून फणस नीट पिकायला सुरुवात झाली नव्हती। तेव्हा मी आजोबांना सांगू लागलो, आजोबा, या गावी आपल्याला तुमच्या कोणा ओळखीच्यांकडून पिकलेले फणस मिळतील का हो? बघू आपण बाळा, जर मिळाला तर, आजोबा बोलले। असाच मग तो प्रवास करत आम्ही आमच्या मूळ गावी येऊन पोहोचलो। सर्वात आधी तर आम्ही वेशीजवळच्या ग्रामदेवतेच्या मंदिरात जाऊन देवाचं मनोभावे दर्शन घेतलं। तेव्हा जत्रा असल्याने आजोबांचे बरेच जुने मित्र त्यांना तिकडे भेटत होते। मंदिराच्या आजूबाजूला बरीच दुकानं लागली होती। देवाचं दर्शन झाल्यावर आम्ही महाप्रसादासाठी लाईन लावली।
तिकडे सुद्धा आजोबांच्या भेटीगाठी सुरूच होत्या. तेव्हा मग महाप्रसादाचं जेवण झाल्यावर आम्ही सर्व आमच्या त्या मूळ घराकडे जायला निघालो. मूळ घर हे त्या मंदिरापासून जरा लांबच एका दुसऱ्या वाडीमध्ये होतं. मंदिरात भेटलेल्या त्या काही वाडीतल्या लोकांकडून कळलं की मुंबईवरून त्यावर्षी कोणीही मूळ घरात जत्रेसाठी आलं नव्हतं. घर हे तेव्हा बंदच होतं. तेव्हा आम्ही त्या घराकडे जाताना आजोबांनी वाटेत आम्हाला त्यांची ती जुनी गावची शाळा दाखवली. शाळेचा जीर्णोद्धार अजूनही झाला नव्हता. ती अगदी अजूनही आहे तशीच होती. पुढे वाटेत घर येण्याआधी आजोबांनी गाडी थांबवली आणि तिकडे रस्त्या शेजारी असणाऱ्या एका घरातून ते आमच्या मूळ घराच्या चाव्या घेऊन आले. सर्व चुलते आणि त्यांचे कुटुंब मुंबईला असल्याने बहुधा त्या वाटेवरच्या भावकीच्या घरात चाव्या देऊन ठेवलेल्या असायच्या. तसं मग चाव्या घेऊन आम्ही त्या मूळ घराजवळ आलो. घराच्या कुंपणाबाहेर आम्ही गाडी पार्क केली आणि आतमध्ये आलो. ते घर अजूनही जुन्या काळातील चिऱ्यांच्या बांधकामाचं होतं. चिऱ्यांच्या भिंती, लाकडी वासे, कौलारू छप्पर अशी एकंदर त्या घराची रचना होती. घरात बरेच दिवस कोणी न आल्याने त्या घराच्या आजूबाजूच्या अंगणात बराच पालापाचोळा पडला होता. तसेच समोर लावलेल्या झाडांमध्ये बरेच रान वाढले होते. घराजवळ खालच्या बाजूला एक नदी होती. उन्हाळ्यात सुद्धा त्या नदीला पाणी असायचं. त्या नदीच्या पाण्याचा तो आवाज हा आमच्या मूळ घराच्या खळ्यापर्यंत यायचा. इकडे आजोबांनी तसं पटापट पुढे जात ते घराचं कुलूप खोलले आणि तसं आजोबा, आजी आणि आईबाबांनी आत घरामध्ये प्रवेश केला. मी मात्र काही वेळ असंच त्या खळ्यात बसून आजूबाजूचा परिसर न्याहाळत होतो. आजूबाजूच्या घरांमधील लोक तेव्हा ग्रामदेवतेच्या मंदिरात जत्रेसाठी गेलेले, त्यामुळे आजूबाजूला संपूर्ण शांतता पसरली होती. मी तिकडे बसून 4-5 मिनिटच झाली असतील. तोच अचानक त्या घराच्या मागच्या बाजूने एक म्हाताऱ्या आजीबाई चालत माझ्याकडे येताना मला दिसल्या. डोक्याला भले मोठं कुंकू, सुरकुतलेला चेहरा, नाकात भली मोठी नथ, डोक्यावर पदर, पाठीला आलेला बाक आणि हातात काठी असा एकंदर जुन्या काळातल्या बायकांसारखा त्यांचा पेहराव होता. पण त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक, एक वेगळीच प्रसन्नता जाणवत होती. त्या काठी टेकत टेकत माझ्याजवळ आल्या आणि मला विचारू लागल्या, काय रे बाळा, तू सदाशिवचा नातू ना रे? सदाशिव म्हणजेच माझ्या आजोबांचं नाव त्यांनी घेतलं. हो हो आजी, मी सुद्धा हसत हसतच उत्तर दिलं. अगदी बापासारखाच दिसतोस रे, असे बोलून त्या अगदी मायेने माझ्या डोक्यावर हात फिरवू लागल्या. अशाच गप्पा मारत थरथरत त्या माझ्या बाजूला बसल्या आणि मला सांगू लागल्या, बाळा, तुझ्यासाठी मी काहीतरी खाऊ आणलाय, तुमच्या गाडीच्या मागेच ठेवलाय, नंतर बघ हा. त्या माझ्याशी बोलत होत्या मी तोच. आत घरातून आई मला हाक मारत बाहेर आली. अरे तू बाहेर एकटाच काय करतो आहेस? चल पटकन आत आणि देवाच्या पाया पडून घे, आपल्याला परत निघायचं सुद्धा आहे. अगं अगं या आजी बघ, आपल्याला भेटायला आल्यात, असे बोलून मी बाजूला बघितलं आणि तेव्हाच मी बघतो तर काय, मगाशी मी खळ्यात बसून ज्या आजींशी गप्पा मारत होतो त्या अचानक तिकडून गायब झाल्या होत्या. अरे कोण आहे इकडे? तू चल पटापट आतमध्ये, आई बोलली. मी तसा काहीच न बोलता आत घरात गेलो. मला तेव्हा खरंच खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसला होता. पण खरा धक्का तर मला पुढे बसणार होता. मी देवघरात जाऊन देवाच्या पाया पडलो आणि त्या घराच्या मधल्या हॉलमध्ये आलो आणि तिकडे मी जे काही पाहिले त्याने माझ्या पायाखालची जमीनच सरकली. त्या हॉलच्या भिंतीवर तिकडे त्या आजींचाच हार घातलेला फोटो लावला होता, ज्या मगाशी मला खळ्यात भेटलेल्या.
तसं मी भीतीने थरथरत आजोबांना विचारू लागलो, आजोबा, या कोण आहेत? तसे आजोबा सांगू लागले, या आमच्या मोठ्या आई, माझ्या मोठ्या काकांची म्हणजेच नारायण काकांची ही पत्नी. खूप मायाळू होत्या या. आम्हा सर्व भावंडांवर अगदी सख्ख्या आईसारख्या माया करायच्या. घरातील थोरली सून म्हणून गावात सुद्धा खूप मान होता यांना. आजोबांकडून ते सगळं ऐकून मी भीतीने थरथरतच बोललो, पण आजोबा, ह्या तर मला अगदी काही वेळापूर्वीच बाहेर खळ्यात भेटल्या होत्या. अरे हे कसं काय शक्य आहे? त्या देवाघरी जाऊन कितीतरी वर्ष उलटली आहेत, बाबा बोलले. नाही बाबा, खरंच याच आजी मला दिसलेल्या. त्यांनी माझ्यासाठी गाडीत कसलं तरी खाऊ सुद्धा ठेवलंय असंही त्या बोलल्या. मी त्यांना हे सगळं सांगतच होतो, पण आई बाबांना मात्र माझ्यावर विश्वास बसत नव्हता. आजी आजोबा मात्र काहीतरी समजून गेले होते. तसं मग आम्ही पुन्हा तिकडची भेट आटपून त्या जुन्या घराच्या दाराला कुलूप लावून पुन्हा आमच्या गाडीजवळ आलो. तेव्हाच काहीतरी सामान ठेवायला बाबांनी कारची डिक्की उघडली आणि तोच समोर ते बघतात तर काय, समोर तिकडे 2 पिकलेले फणस ठेवलेले. बाबांसाठीही तो आश्चर्याचा धक्काच होता, कारण कार तर लॉक होती. हे कसं काही शक्य आहे? आपण तर गाडीत फक्त आपापसातच फणसाविषयी बोललेलो आणि अचानक या बंद गाडीत फणस आणून कोणी ठेवले? बाबा बोलले, मोठ्या आईंनीच दिले असणार ते त्यांच्या पंतवासाठी. आज पहिल्यांदाच आला ना तो त्याच्या मूळ घरी, म्हणून कदाचित भेटायला आली होती ती त्याला, आजोबा बोलले. आम्ही सगळेच आश्चर्यचकित होऊन आजोबांचे बोलणे ऐकतच होतो. तेव्हाच ते पुढे सांगू लागले की या घरात अजूनही अनेकदा मोठ्या आईंचा वावर जाणवतो. आजही त्या याच घरात वास करून आहेत. आजही त्या या वास्तूचं रक्षण करत आहेत. त्यांची ती नवीन पिढी घरी आलेली बघून त्यांना खरंच खूप आनंद झाला असेल आणि म्हणूनच त्या स्वतःहून त्याला भेटायला आलेल्या आणि जाता जाता त्याच्या आवडीची गोष्ट त्याला भेट म्हणून देऊन गेल्या. आजोबांचे ते बोलणे हे खरंच खूप अनाकलनीय होतं, पण खरंच त्या दिवशी घडलेला तो अनुभव आणि त्या आजींची भेट ही कायमच माझ्या लक्षात राहणारी होती.